जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी मयुरी कोणत्याही रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलेली नाहीये. तर ना बऱ्याच दिवस ना घरात असं काही डेकोरेशन केलं नव्हतं. तर ना असंच मेशोवर सर्च करत असताना मला हे दोन प्रोडक्ट दिसले आणि याचे रिव्ह्यूज पण बऱ्यापैकी छान होते, त्यातल्या त्यात अफोर्डेबल सुद्धा आहेत. तर म्हटलं चला अशी ना दरवाजाच्या एक बाजूची भिंत ना अशी रिकामी रिकामी वाटत होती आणि मला घरात ना अशा भिंती भरायला खूप जास्त आवडतं. म्हणजे असे रिकामे कोपरे भरायला म्हणा किंवा काही तरी ना असं डेकोरेशन करायला खूप जास्त आवडतं. पण आता कसं आम्ही राहतो मुंबईला, तिथे आमचं स्वतःचं घर आहे, पण आता जॉबसाठी आम्ही पुण्याला शिफ्ट झालोय आणि हे आहे आमचं भाड्याचं घर. तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की भाड्याच्या घरात आहे की काय डेकोरेशन करणार, परत तिथून तिथे शिफ्ट होताना. पण मन आहे ना ते मानतच नाही राव. तर मला भाड्याचं असो किंवा स्वतःचं घर सजवायला खूप जास्त आवडतं. प्रत्येक स्त्रीचं असं असेल, आय डोंट नो. तर ना मी हे दोन आयटम मेशोवरून मागवले, जे की खूप स्वस्तात आलेत मला. तर आता अजून मी ओपन नाही केलेलं, तर आपण आता ओपन करून बघूया. तर जी रिकामी भिंत आधी कशी मी तुम्हाला दाखवते आणि डेकोर केल्यावर नंतर कशी दिसते ते सुद्धा दाखवते. चला पटकन अनबॉक्स करून घेऊया. तर म्हणजे ही बघा, ही अशी ना एक विंडो आहे आणि त्याच्या बाजूला मस्त अशी एक ना भिंत आहे आणि बाजूलाच डोर आहे. तर मला ना ही भिंत खूप दिवसापासून डेकोरेट करायची होती, अशी खूप जास्त रिकामी रिकामी वाटते, म्हणूनच मी आज हे दोन पार्सल मागवले. ते बघा बिफोर अशी दिसतीये. तर आता पार्सल ओपन करूया आणि मग नंतरचं पण तुम्हाला दाखवते कसं दिसते ती. तर आपल्याकडे आहेत दोन पार्सल, एक ते हे छोटूवालं आणि एक आहे ते मोठं. तर सगळ्यात आधी ना हे छोटंवालं ओपन करूया. तर ना बरेच दिवस झाला घरात ना की होल्डर नव्हतं, असं चाव्या ना कुठे पण लावाव्या लागायच्या. तर मेशोवर बरेच सर्च केल्यानंतर ना ह्याचे रिव्ह्यूज खूप छान भेटले मला आणि ह्याची प्राइस सुद्धा बऱ्यापैकी अफोर्डेबल आहे. काहीतरी 136 रुपीजला आलंय हे. आणि हे बघा असं मस्त पॅकिंग सोबत आलंय. हे बघा असं एक आपली जी नॉर्मल कापडी पिशवी असते ना त्याच्यामध्ये आलंय. हे बघा, वाव मस्त आहे, छानच आहे अगदी आणि क्वालिटी सुद्धा मस्त आहे. असं वरती ना पंख, मोरपंखाची डिझाईन आहे आणि खाली अशा 1 2 3 4 5 6 चाव्या अडकवू शकता इतकं आहे आणि बऱ्यापैकी जड सुद्धा आहे. मला 136 बघितल्यानंतर ना डाऊट होता की कसं येईल काय, पण छान आलंय अगदी. मी हे कोणाच्या तरी घरात बघितलेलं, त्यानंतर मला मेशोवर दिसलं तर म्हटलं चला मागवूया. हे बघा मस्त आहे एकदम, असं वरती ना मोरपंख टाईप आहे, बासरी आहे आणि चाव्या अडकवायला पण बऱ्यापैकी आहे आणि 136 मध्ये ना मस्तच अफोर्डेबल आहे आणि हेवी सुद्धा आहेत बऱ्यापैकी आणि लावल्यानंतर खूप छान दिसणार आहे ते. हे बघा. चलो आता आपलं सेकंड वाला पार्सल ओपन करूया. मी सुद्धा खूप जास्त एक्साइटेड आहे, कारण बऱ्याच दिवसापासून मला हे ऑर्डर करायचं होतं. ह्याच्यामध्ये काय आहे ते ओपन केल्यावरच तुम्हाला सांगते. पहिले ओपन करूया ह्याला. आणि आज माझ्यासोबत अनबॉक्सिंग करायला ना ये इकडे आमचं बाळ देखील बसलंय. त्याला ना खूप जास्त उत्सुकता असते माझ्यासारखी की आतमध्ये काय आहे, मम्माने काय ऑर्डर केलंय, कधीपासून विचारतो, पण व्हिडिओ चालू आहे ना त्याच्यामुळे गप्प बसलाय अगदी. स्कूलमधून आला, अजून कपडे पण चेंज केलेली नाहीये. तर चला त्याच्या हेल्पने ना आपण मस्त अनबॉक्सिंग करूया आज. तर हे सेकंड वाला पार्सल आहे, मी स्वतःच लिहिलं ह्याच्यावर वॉल शेल्फ. तर हे बेसिकली ना 296 ला पडलंय मला. ह्याच्यामध्ये ना आपण जे भिंतीवर काय आपण वॉल शेल्फ असतात ना, म्हणजे ज्या फळ्या आपण म्हणतो ते आहे ह्याच्यामध्ये. तर ह्या मी 3 ऑर्डर केलेत. अमेझॉनवर पण बघितल्या, पण खूप जास्त कॉस्टली होत्या. त्यातल्या त्यात मेशो परवडतं. बापरे कशी पॅकिंग आहे राव. ओपन करायलाच अर्धा तास जाणार आहे माझा. मस्त भला मोठा चाकू घेऊन बसलीये तरी पण मला ओपन होत नाहीये. थांबा मी ओपन करून भेटते तुम्हाला. बापरे अथांग प्रयत्नानंतर ओपन झालंय फायनली. हे बघा आतमध्ये असं काहीच आहे, बघू शकता. पॅकिंग वगैरे प्रॉपरली करून दिली आहे. बरेच जण म्हणतात की मेशोवरून प्रोडक्ट ना चांगले येत नाही, पण मी आता कित्येक वर्ष झालं मेशोवरून प्रोडक्ट मागवते ना, मला एकही प्रोडक्ट असं खराब आलेलं नाहीये किंवा असं तुटलेलं आलेलं नाहीये. आता आपण जे पहिलं अनबॉक्स केलं ना ते सुद्धा छान होतं. आणि सेकंड वाल्याची पॅकिंग बघा मस्त, असं त्यांनी बाजूला काही क्रॅक्स वगैरे जाऊ नये म्हणून असं हे लावलंय. आणि हे असं हँगर. ह्या बेसिकली ना 3 अशा फळ्या आहेत भिंतीला मारायच्या. ह्याच्यामध्ये कलर ब्लॅक आणि ब्राऊन होता, पण ब्राऊन सगळ्यासोबत जातो, सो मी ब्राऊन ऑर्डर केलाय. आणि फळ्या बघू शकता तुम्ही 3 आहेत ह्याच्यामध्ये. आपली अनबॉक्सिंग तर झालेत, प्रोडक्ट आलेत मस्त असे. आता आपण ना ह्यांना भिंतीवर लावायला घेऊया. आता अहोंची वाट बघावी लागेल संध्याकाळपर्यंत, बिकॉज ते आल्याशिवाय काय करू शकत नाही मी. आणि हो मंडळी हे बघा, ह्याच्यासोबत ना असे स्टँड्स आणि स्क्रू वगैरे सगळं आलेलं आहे. सो तुम्हाला घरचं काहीच वापरायचं नाहीये, हेच लावून तुम्ही अटॅच करू शकता वॉलला.
पहिला ऑलरेडी इथे 2 होल्स आहेत आणि त्यांनी असे ना अटॅचमेंट सुद्धा दिलेले आहेत. सो आपल्याला फक्त हे ह्याच्यावर ठेवून ना इथे स्क्रू टाईट करायचे. लावायला इतकं जास्त सोपं आहे ना. ऑलरेडी 3 फळ्यांना ना त्यांनी प्रत्येकाला 2-2 होल्स मारून दिलेले आहेत. आपल्याला फक्त त्या अटॅचमेंट्स स्क्रूच्या मदतीने लावून ना भिंतीमध्ये असं ड्रिल करून ह्या फळ्या अटॅच करायचे. अगदी कमी वेळात होतं. पण आमची गल्लत इथे झाली की नेमकं ह्या भिंतीला ना काय माहिती बीम होता की काय आय डोंट नो, पण ना होलच बसत नव्हते. शेवटी खूप जास्त प्रयत्नानंतर ना कसेबसे ड्रिल चेंज करून आम्ही ते 3 फळ्या लावून घेतल्या. ॲक्च्युली आम्हाला ना असं साईड बाय साईड लावायच्या होत्या, पण तिथे ते होल न पडल्यामुळे ना आम्ही 3 फळ्या लाईनमध्ये लावल्या आणि त्याच्याच बाजूला मस्त ते बासुरी आणि पंखाचं ना की होल्डरसुद्धा अटॅच केलं. आणि मंडळी जी आधीची रिकामी भिंत होती ती काहीशी अशी दिसते आणि मी आणि माझे इतके जास्त हसत होतो ना. का माहिती आहे, बिकॉज आम्ही फळ्या मागवल्या ह्या जे काय आपण वॉल शेल्फ म्हणतो ते, आणि म्हणजे आम्ही काय काय वस्तू आमच्या घरात ज्या पुरत नव्हत्या ना त्या ठेवण्यासाठी आम्ही मागवलं. आणि आता बाकीच्या वस्तू बाकीच्या ठिकाणी राहिल्या आणि हे शेल्फवर ठेवायला काहीच असं डेकोरेटिव्ह आयटम नव्हतं. मग मेशोवरून ते सुद्धा ऑर्डर केलं. आता ते 4-5 दिवसांनी येईल. पण आता जे होतं ना आमच्याकडे आम्ही तेच ठेवलं. इथे जे काही होतं ते जसं सुचलं तसं आम्ही ठेवलं आहे. आणि हा आहे फायनल व्ह्यू. आणि काहीच तुम्हाला वाटत असेल इतका मोठा व्हिडिओ बनवला आहे, स्पॉन्सर व्हिडिओ आहे, पण अजिबात नाही. माझं मी पैसे देऊन मागवलेलं आहे. हे बघा मस्त त्याला ना अगदी 4-5 चाव्या आरामात बसलेत आणि हा फायनल लुक आहे. मस्त वाटत होतं राव एकदम. जे काही मला सुचलं ना त्यावेळी त्या मी वस्तू तिथे ठेवून दिलेल्या आहे. आणि मग काल वॉल डेकोरेट केली मी. ह्या शेल्फमध्ये काय काय होतं ते ठेवलं आणि आज सकाळी मला सुचलं की असं काहीच आपण थोडंसं चेंज करूया. तर आता हा न्यू लुक आहे. जर तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट मागवायचे असतील ना तर मेशोवर इझिली भेटून जातात आणि लिंक हवी असेल तर लिंक म्हणून कमेंट करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका. ओके, बाय.